ओळखतच असाल. आपलं स्टोरी ऑन व्हील. हॅलो. तर खूप छान वाटलं. अचानक भयानक ही भेट आहे. असंच जाता. नमस्कार मित्रांनो, नुसता ट्रॅव्हलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गावी चाललो आहे बाईकने. तर खूप धमाल येणार आहे. गणपती सिरीज असणार आहे ही स्पेशल. तर माझ्यासोबत माझी बायको पण आहे एवढं. आणि ही आपली बाईक पल्सर आहे. पुणा मार्गे जातो आहे कारण का जे जुने रोड आहेत ते खूप जास्त खराब झाले आहेत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. गणपती बाप्पा. चला आपल्या जर्नीची सुरुवात झाली आहे. खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाइम एवढा लांब जातोय बाईकने. हा म्हणजे 4 व्हीलरने खूप वेळा गेलो आहे. बाईकने फर्स्ट टाईमच चालतो एवढ्याला. बाईकने जाण्याचं पण एक रिझन आहे, तुम्हाला कळेलच. पुढे गेल्यावर सांगतो. इथे नाही सांगत. पुढे गेल्यावर सांगतो तुम्हाला तिथे पोचल्यावर. आता असे खड्डे किती भेटतील अजून पुढे काय माहिती. कासार वडवलीचा एरिया आहे मित्रांनो. ठाण्यामध्ये आहे वेस्टला. आम्हाला इथेच नॉर्मली गावची फिलिंग येते. तर इकडे निसर्ग पाहू शकता. मुंबईला पोचलो मित्रांनो. ट्रॅफिक तर नाही आहे. फक्त हे ट्रकवाले खूप सिग्नल उडवतात. पाऊस एवढा नाही आहे. पनवेलला पोचलो आता आम्ही. पाहुणे 8 झाले आहेत सकाळी. आता 1 तास झाला आम्हाला. जो पुणा हायवे आहे, पुणावाला ओल्ड पुणा हायवे जाणार आहे. कारण का एक्सप्रेसला तर बाईक अलाउड नाही आहे. आणि जो महामार्ग जो रोड आहे त्याचं कंडिशन तर भरपूरच खराब झाली आहे. एक्सप्रेस आहे तिकडे पोहोचलो आहे, जो लोणावळा करून जातो.
यायला कसं ओळखलं ओळखलं. गावी गावी एक मिनिट मी सांगतो. नमस्कार मित्रांनो, आता जुन्या जो पुणा एक्सप्रेस आहे तिकडे आलो आहे आणि अचानक भयानक जी भेट झाली आपला, तुम्ही ओळखतच असाल. आपलं स्टोरी ऑन व्हील. हॅलो. तर खूप छान वाटलं. अचानक भयानक ही भेट आहे. असंच जाता जाता आम्हाला जर रस्त्यात भेटले तर थांबलो, म्हटलं बोलूया जरा. खूप एकदम फ्रेंडली व्यक्तिमत्व. तर आता आम्ही आता जाऊ, सोबतच जाऊ, बघूया. असं वाटलं पण नव्हतं की कधी तुमच्यावर जाता येईल. तर थँक्यू सो मच, तू आम्हाला टाईम दिला. हां, थँक्यू सो मच. चला मित्रांनो, भेटू पुढे. तर आपले स्टोरी ऑन व्हीलचे करते धरते आम्हाला आता भेटलेले अचानक भयानकमध्ये. तिथे त्यांचे सगळे व्हिडिओ बघितलेत. तर खूप छान असं एकदम फ्रेंडली व्यक्तिमत्व म्हणता येईल. एवढे पॉप्युलर असून पण आपल्याशी त्यांनी वेळ दिला. तर थँक्यू सो मच परेश. तर भेटू आपण आता. पुढे भेट होईलच, त्या सोबतच येणार आहे म्हणाला. तर मग तर भेटूया पुढे. तर आता मस्त असा रोड आहे त्यांचाच जायला. एकदम एक नंबर वातावरण झालं आहे. आणि पाऊस पण एवढा नाही आहे इथे, सुकं आहे. मागे पाऊस भेटतो ना आम्हाला, आता इकडे एकदम सुकं पडलं आहे, बारीक बारीक पाऊस आहे. वा, अप्रतिम असा रोड. घाट सुरू झाला आहे मित्रांनो. सकाळचे वाजलेत 8:30. तरी पण बरंचसं कवर केलं आम्ही फटाफट. ट्रॅफिक नव्हती म्हणून फटाफट कवर झालं. दुःखामध्ये असलेला सुंदर असा रोड. आणि आम्ही त्या रोडवरून चाललो आहे गणपतीला. खूप छान वाटतंय. काही दिसत नाहीये समोरचं, बघू शकता तुम्ही. नाही थांबू शकत इकडे, कारण की आम्हाला पुढे पण भरपूर लांब असा प्रवास गाठायचा आहे. पण आम्ही इथे नाही थांबणार जास्त वेळ. आता तुम्हाला असंच बाईकवरूनच इकडचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण फॉग असं झालेलं आहे इकडे, म्हणजे लिटरली समोरचं काही दिसत नाही आहे की इतकं असं पूर्ण फॉग आलं आहे. भरपूर बायकर वगैरे पण येत आहेत इकडे. काहीच दिसत नाही आहे समोर. वा,
काहीतरी टी ब्रेकसाठी थांबणार आहे आम्ही. तेच जरा चांगलं जरासं हॉटेल बघू. अजून ते इकडे काही ओपन झालं नाही आहे अजून. सकाळचं काय म्हणून कदाचित असेल. काही चालू दिसत नाही आहे. सगळे हॉटेल्स वगैरे बंदच दिसत आहे. सकाळचे वाजले आहेत 9:20 झाले. जवळजवळ 9:30 व्हायला आले आता. इथे थांबूया हां की पुढे जागा. मित्रांनो लोणावळ्याच्या खाली थांबलो आहे. लोणावळ्याच्या इथे खालती थोडं लोणावळ्यापासून एक 20-30 किलोमीटर थांबलो आहे मी आता नाश्ता करायला. वडापाव घेतले आणि कॉफी मागवली आहे. पाऊस येऊन जाऊन आहे पाऊस. तर बघूया आता पुढे काय काय होतं आहे. तरी पण अराऊंड आम्हाला इकडून 3-3.5 तास दाखवत आहे तिथे महाबळेश्वरला पोचायला. वडापाव मित्रांनो नाश्ता करून झाला आहे. आता आम्ही निघालो आहे. ही आपली बाईकने तर काय प्रॉब्लेम नाही दिला. होप देऊ पण नाही. पाऊस आहे बारीक बारीक. हे असं काहीतरी इकडे आम्ही थांबलेलो दर्शन इथं आणि असं काहीतरी वातावरण आहे इकडे. दमला मॅडम? दमली? चला तर भेटू बाईकवर. एकदम अद्भुत दृश्य इकडे दिसलं आम्हाला. सुवट साताराला जातो. सातारा साईडला जातो आम्ही आता. आणि त्याच्या आधीच आपल्याकडे एक राईट आहे वाई पाचगणीसाठी. आपल्याला तो पकडून महाबळेश्वरला जायचं. तो मी एक्झॅक्ट राईट दाखवीन कुठे आहे. तो ब्रिजच्या खाली आहे. आणि हा लागला आपल्याला मोठा. जवळजवळ 2 ते 3 मिनिटाचा अंतर आहे. आपल्याला पुन्हा चोरी होऊन इथे करते भेटले आहे तिकडे पुण्यामधून क्रॉस करताना. पण गाव आमचं जवळ एवढं पण नाही पण जवळजवळच आहे. जवळजवळ गावालेच आम्ही. त्याच्यावर आपण बोललो असतो गेलो होतो आपण त्याच्यावर.
जाम भेटला इकडे. आय थिंक ब्रिजचं काम चालू आहे, डायवर्ट केली आहे ट्रॅफिक, गाड्या वगैरे पूर्ण जाम आहे. बघा किती मिनटाचं जाम आहे. मॅपवर तरी 2 तास दाखवतात इकडं अजून.